तुम्ही तयार केलेले मेदूवडे क्रिस्पी होत नाहीत, नीट तळले जात नाहीत किंवा आतून कच्चे राहतात असे जर प्रॉब्लेम असतील तर व्हिडिओत सांगितलेल्या सिक्रेट टिपचा वापर करून पुढच्या वेळेस मेदूवडे तयार करून पहा. 100% खात्रीपूर्वक सांगते की तुमचे मेदूवडे बिघडणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत व चविष्ट होतील. चला तर मग अशा खुसखुशीत मसाला मेदूवड्याची रेसिपी आपण पाहूया. इथे मी साधारण पाव किलो उडीद डाळ घेतलेली आहे. ही उडीद डाळ आपण भरपूर पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा छान या पद्धतीने हाताने चोळत स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुवून घेतल्यामुळे डाळीला जे औषध किंवा पावडर लावलेली असते ती निघून जाते. आता आपण या डाळीमध्ये दुप्पट पाणी घालून रात्रभर भिजत ठेवूया. लक्षात ठेवा, आपण जेव्हा डाळ भिजवतो तेव्हा ते पूर्वी 2 ते 3 वेळा धुवून घेणं गरजेचं आहे. तर हे मेदूवडे एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आपण घालणार आहोत. पहा, ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मी ते पाव वाटी इडलीचा रवा वापरत आहे. आता जर घरी इडलीचा रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही तांदूळ देखील वापरू शकता. आता इथे मी हा इडलीचा रवा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे आणि पुन्हा स्वच्छ पाणी घालून हे सुद्धा रात्रभर मी भिजत ठेवणार आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि इडली रवा दोन्हीही आपण झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवूयात. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत डाळ अतिशय मऊ आणि छान अशी भिजलेली आहे. आता या डाळीतले सुद्धा आपण पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घेऊयात आणि सर्व पाणी निथळून घेऊयात. पहा, रात्रभर भिजत ठेवलेला हा इडलीचा रवा देखील छान भिजलेला आहे. आता हे सुद्धा आपण पाणी काढून एकदा धुवून घेणार आहोत आणि सर्व पाणी निथळून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 चमचे भिजलेली उडीद डाळ घालूयात आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये थोडं आपण इडलीचा रवा देखील घालून मिक्स करून आपण त्याचं पाणी न घालता बॅटर तयार करून घेणार आहोत. पहा, अगदी छान बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. यात आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आता हे तयार केलेले सर्व बॅटर आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. इथे मी ताजा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेली आहे. तसेच ओले खोबऱ्याचे काप करून बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे देखील घेतलेले आहे. आता आपण हे सर्व जिन्नस आपण तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत. वरून चवीनुसार मीठ घालूयात व थोडे जिरे घालून आपण हे बॅटर हाताने या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. हे बॅटर 4 ते 5 मिनिटासाठी हाताने या पद्धतीने फेटून घ्या. हे मिश्रण हाताने तुम्ही जितकं छान फेटून घ्याल तितके तुमचे वडे हलके होतील. फेटून झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेले सर्व मिरच्याचे काप याच्यामध्ये घालून पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूयात. पहा, 5 मिनिटानंतर बॅटर अगदी छान फुलून आलेलं आहे. मेदूवड्यासाठी परफेक्ट असं बॅटर आपलं तयार आहे. एका वाटीत पाणी घ्या. पाण्यामध्ये तुम्ही हात बुडवून पिठाचा या पद्धतीने गोळा घ्या. हातावर या पद्धतीने थापून छान गोल आकारात या पद्धतीने परफेक्ट वडा तयार करून घेऊयात. कढईतले तेल कडक तापून घेऊन गॅस मंद आचेवर ठेवूयात आणि आपण हळूहळू एक एक वडे त्यात सोडून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चहाच्या गाळणीचा वापर करून आपण या पद्धतीने हे वडे तयार करून घेऊन अगदी सोप्या पद्धतीने व सहज आपण तेलामध्ये हे सोडून घेऊ शकतो. पहा, या पद्धतीने तयार झालेला हा वडा मी तेलामध्ये अलगद सोडून घेत आहे. वडे तळून घेताना मात्र आपण गॅसची आच स्लो ते मीडियम ठेवून हे सर्व वडे तळून घेणार आहोत. हाय फ्लेमवर वडे तळून घेतलात तर ते वरून तळले जातील पण आतून कच्चे राहतात. अगदी स्लो आचेवर तुम्ही तळून घेतलात तर हे वडे आतूनही छान तळले जातात. वड्यांना छान रंग देखील येतो आणि अगदी क्रिस्पी होतात. या बॅटरमध्ये आपण ताजा कढीपत्ता, ओले खोबरे तसेच हिरव्या मिरचीचे तुकडेही वापरलेले आहेत. त्यामुळे ते जेव्हा छान तळले जातात त्याचा स्वाद आपल्या वड्यामध्ये उतरतो. पहा, अगदी मस्त आणि खुसखुशीत असे आपले मसाला मेदूवडे तयार आहेत. आता हे तयार झालेले मेदूवडे आपण हिरवी चटणी व सांबार बरोबर सर्व करूयात. सिक्रेट टिपसह रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखीन नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.